विद्यार्थी मित्र हो नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडेल असे सामान्य ज्ञान या विषयाचं मार्गदर्शन घेत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास शिकवत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन कटांच्या विषयी माहिती बघणार आहोत. तो म्हणजे मीरत कट चा खटला आणि चितगाव कट, या दोन कटांच्या विषयी आपण माहिती बघणार आहोत. तर ही जी माहिती आहे ती तुम्हाला UPSC ची परीक्षा, MPSC ची राज्यसेवा परीक्षा, MPSC ची कंबाईन परीक्षा, त्याचबरोबर TCS आणि IBPS तर्फे घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा परीक्षा आणि पोलीस भरतीची परीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर चला लगेच आपण सुरुवात करूया. मीरत कट. तर बघा, मीरत कट हा जो झालेला आहे तो 1929 ला झालेला आहे. मीरत कट झालेला आहे 1929 ला. तर याची आपण 1929 ला झाला तर याची आपण पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. तर 1925 ला काय झालं, भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. 1925 ला काय झालं, भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना म्हणजेच कशाची, CPI ची स्थापना झाली. CPI ची स्थापना झाली. CPI म्हणजे काय, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, CPI म्हणजे काय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 1925 ला झाली. आता हा साम्यवादी पक्ष का महत्वाचा आहे तर मीरत कटमध्ये, तर साम्यवादी विचार हा कायमच काय भांडवलशाही विचाराला विरोध करणार आहे. साम्यवादी विचार हा भांडवलशाही विचारांना, भांडवलशाही देशांना विरोध करणार आहे. भांडवलशाहांच्या विरुद्ध असणारा विचार आहे. तर हा विचार मुळातून रशियातून भारतात आला होता, रशियाच्या प्रेरणेतून भारतात आलेला होता. आणि इंग्लंड हा देश मुख्यतः काय आहे किंवा पूर्णतः भांडवलवादी देश आहे, भांडवलशाही देश आहे. इंग्लंड हा देश भांडवलशाही देश आहे. त्यामुळे इंग्लंडचा कायमच साम्यवादी विचाराला किंवा साम्यवादी पक्षांना कायमच विरोध होता. आणि इंग्रजांचं असं म्हणणं होतं की साम्यवादी पक्ष किंवा साम्यवादी विचारांची लोक हे काय करणार, आपल्या सत्तेला उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणार. साम्यवादी विचारांची लोक काय करणार, आपल्या विचारांना आपल्या सरकारला, इंग्रज सरकारच्या भारतात होतं की इंग्रजांची सत्ता भारतात होती, त्या सत्तेला उलथवून टाकण्याचं काम कोण करतील, साम्यवादी पक्षाची लोक करतील, अशी इंग्रजांना कायम भीती वाटायची. त्यामुळे 1925 ला जी साम्यवादी पक्षाची म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली, ही स्थापना इंग्रजांच्या डोळ्यात खूपच होती. हे लक्षात ठेवा, याची पार्श्वभूमी सांगितली. तर ही 1925 ला जी साम्यवादी पक्ष किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली, त्याचे संस्थापक कोण होते तर श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे हे त्याचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. तर ही जी साम्यवादी पक्ष आहे त्याचं 1929चं अधिवेशन भरलं होतं कुठं, मीरत या ठिकाणी. बघा, साम्यवादी पक्षाचं किंवा CPI म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं 1929चं अधिवेशन आहे ते भरलं होतं मीरत या ठिकाणी. मीरत या ठिकाण कुठं आहे, सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये. तर 1929 ला या साम्यवादी पक्षाचं अधिवेशन भरलं होतं मीरत या ठिकाणी, सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये. तर ह्या अधिवेशनाची माहिती ज्यावेळेस इंग्रजांना कळली, ब्रिटिश सरकारला कळली, त्यावेळेस ब्रिटिश सरकारचा असा ग्रह झाला की हे जे अधिवेशन भरलेलं आहे 1929 ला मीरत या ठिकाणी, या अधिवेशनामध्ये कशाचा कट रचला जातोय तर ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याचा कट रचला जातोय. बघा, 1929 ला मीरत या ठिकाणी जे साम्यवादी पक्षाचं अधिवेशन भरलं, त्या अधिवेशनामध्ये साम्यवादी जे नेते आहेत ते कशाचा कट रचतायत, ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याचा कट रचतायत, असं ब्रिटिशांनी या साम्यवादी नेत्यांच्यावर आरोप केला. आणि त्या आरोपांतर्गतच काय केलं, या साम्यवादी नेत्यांना अटक करून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या. तर या कटामध्ये म्हणजे मीरत अधिवेशनाला जे लोक हजर होते, साम्यवादी नेते हजर होते, त्यांना काय केलं, त्या नेत्यांना अटक करण्यात आलं आणि त्या अटक करून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. तरी अटक झालेले नेते कोण कोण होते, मीरत कटामध्ये अटक झालेले नेते कोण कोण होते तर त्यामध्ये पहिले तर श्रीपाद अमृत डांगे होतेच. श्रीपाद अमृत डांगे होते. मुझफ्फर अहमद हे पण महत्वाचे नेते आहेत. मुझफ्फर अहमद, सोली बाटलीवाला. बघा, मुझफ्फर अहमद, सोली बाटलीवाला, फिलिप स्प्रॅट, केशव निळकंठ जोगळेकर, निमकर आणि मिरजकर. तर बघा, एवढे लोक
त्या कटात सहभागी होते, यांना इंग्रजांनी अटक केलं. त्यामध्ये कोण होते? श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद, सोली बाटलीवाला, फिलिप स्प्रॅट, केशव निळकंठ जोगळेकर, निमकर आणि मिरजकर या लोकांना अटक करून वेगवेगळ्या शिक्षे झाले. तर अशा पद्धतीने हा मिरज कट होता. मिरज कटावर जी मी इथं माहिती दिली आहे, एवढ्या माहितीवरच परीक्षेला प्रश्न येतो. तर आता पुढे बघूया. त्यानंतरचा महत्वाचा कट आहे, हा क्रांतिकार्यालाच कट आहे, तो म्हणजे चितगाव कट. चितगाव कट, तर हा चितगाव कट झालेला आहे कधी? 18 एप्रिल 1930 ला. चितगाव कट हा 18 एप्रिल 1930 ला. तर बंगालमधील चितगाव नावाचं एक ठिकाण आहे. बंगालमधील म्हणजे सध्या हे कुठं आहे? चितगाव हे ठिकाण सध्या कुठं आहे? बांगलादेशात गेलेलं आहे. त्यावेळेस हे भारतातल्या बंगाल प्रांतात होतं, सध्या बांगलादेशात आहे, सध्याच्या बांगलादेशात आहे. आणि त्यावेळी ते मात्र भारताचाच भाग होता. भारताच्या बंगाल प्रांतातलं चितगाव हे ठिकाण होतं. आणि चितगाव या ठिकाणी काय होतं? ब्रिटिशांचं शस्त्रागार होतं. चितगाव या ठिकाणी काय होतं? ब्रिटिशांचं शस्त्रागार होतं, म्हणजे तिथं त्यांचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा होता. मग हा ब्रिटिशांचा जो शस्त्रसाठा आहे, तो बंगालमधल्या काही क्रांतिकारकांनी तो शस्त्रसाठा लुटण्याचा नियोजन केलं आणि त्या अनुषंगाने काय केलं? त्या शस्त्रागारावर त्यांनी हल्ला केला आणि ते शस्त्रागार लुटलं. तर हा जो चितगाव कट होता, आणि चितगाव कटामध्ये काय ठरलं होतं? चितगाव येथे असणारा शस्त्रागार आहे, तिथली शस्त्र लुटण्याचं नियोजन होतं. तर या चितगाव कटाचे मुख्य सूत्रधार कोण होते? मास्टर सूर्यसेन. चितगाव कटाचे मुख्य सूत्रधार कोण होते? तर मास्टर सूर्यसेन हे होते. आणि याच्यात सहभाग कोणी कोणी नोंदवला बघा. सहभाग कोणी नोंदवला? तर तारकेश्वर दत्त हे एक महत्वाचे होते. तारकेश्वर दत्त यांनी याच्यात सहभाग नोंदवला. त्यांना पकडून नंतर इंग्रजांनी त्यांना फाशी दिलं. त्याचबरोबर या कटाचं वैशिष्ट्य काय आहे? तर या कटामध्ये महिलांचा सहभाग. महिलांचा सहभाग हे चितगाव कटाचं वैशिष्ट्य आहे. चितगाव कटाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर महिलांचा सहभाग हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यात 3 महत्वाच्या महिला सहभागी होत्या. त्यामध्ये ह्या प्रीतिलता वड्डेदार हे अत्यंत महत्वाचे, कारण प्रीतिलता वड्डेदार या डायरेक्ट शस्त्रागारात स्वतः बंदूक घेऊन शिरल्या, त्यांच्यावर गोळीबार झाला, त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला, प्रीतिलता वड्डेदार यांचा. तर प्रीतिलता वड्डेदार, त्यानंतर कल्पना दत्त पण त्यांच्यासोबतच होत्या. या प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त या काही जास्त अशा वयस्कर स्त्रिया होत्या अशातला भाग नाही. या 17-18 वर्षाच्या मुली होत्या. प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त हे 17-18 वर्षांच्याच मुली होत्या. त्यांनी ह्या क्रांतिकार्यात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर अंबिका चक्रवर्ती यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. गणेश घोष आणि अनंत सिंग. गणेश घोष खरं तर इथं शस्त्रागारावर हल्ला करायला गेले, त्यात हे प्रमुख होते गणेश घोष आणि अनंत सिंग हे पण ह्याच्यात चितगाव कटामध्ये सहभागी होते. तर या चितगाव कटाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? की स्त्रियांचा विशेष सहभाग. स्त्रियांचा विशेष सहभाग असलेला कट कोणता? तर चितगाव कट. स्त्रियांचा विशेष सहभाग असलेला कट कोणता? तर चितगाव कट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण मिरज कट आणि चितगाव कटाविषयी माहिती बघितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबूया. धन्यवाद.